आणि नागरिक विकास आणि नियोजन विभागाच्या सर्व योजनांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेणं बंधनकारक करण्यात आलंय। महायुतीतल्या आमदारांच्या आक्षेपानंतर तिन्ही नेत्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता प्रत्येक निधी वितरणाला मुख्यमंत्र्यांची अंतिम मान्यता लागेल। यावर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे। सर्वच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत, या निर्णयामुळे नवा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही, पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत। यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील। या ठिकाणी ज्यांच्या हातात बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे, एवढा त्याचा अर्थ निघतो। त्यांचा कोऑर्डिनेशन खूप चांगला आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा। तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही, कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कोऑर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं कोऑर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याचा जास्त काही फरक पडणार नाही। तिन्ही पक्षामध्ये उत्तम समन्वय महायुतीमध्ये अद्भुत आहे। सरकारी कामकाज काय पद्धतीने करावं, निधीचं वाटप काय पद्धतीने करावं हे करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव, मुख्यमंत्री अजितदादा सक्षम आहेत। मी सरकारमध्ये नाही आहे, सरकार पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे, त्यामुळे सरकारच्या दैनंदिन प्रक्रियेमध्ये माझा सहभाग असण्याचं काही कारण नाही। कोएलिशन गव्हर्नमेंट, ज्याला आपण आघाडीचं किंवा महायुतीचं सरकार कसं चालवायचं याचं उत्तम ज्ञान असणारे तिन्ही असल्यामुळे ते त्या संदर्भामधला योग्य तो निर्णय घेतील।